श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा पवित्र गुरुवार आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करूया. मन, वाणी आणि कर्माने एकाग्र होऊन सर्वप्रथम एकदा प्रेमाने म्हणूया, अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्तांनो, अनेक जण विचारतात, स्वामींची कृपा कशी मिळेल. काही जण म्हणतात, आम्ही रोज नाम घेतो तरी अडचणी का येतात. तर काहींच्या मनात प्रश्न असतो, स्वामी खरंच आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात का. या सर्व प्रश्नांचे उत्तर एकाच वाक्यात आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाही, तर प्रत्येक भक्ताला दिलेला स्वामींचा विश्वास आहे. जीवनात संकटे येणारच, कधी आर्थिक अडचणी, कधी नोकरीची चिंता, कधी घरातील वाद, तर कधी आरोग्याच्या समस्या. पण ज्या क्षणी आपण स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित करतो, त्या क्षणी आपल्याला जाणवते की आपण एकटे नाही. गुरुवार हा गुरुचा दिवस आहे. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. श्री स्वामी समर्थ हे असंख्य भक्तांचे जीवन उजळवणारे सद्गुरू आहे. म्हणूनच या दिवशी श्रद्धेने नामस्मरण केल्यास मनाला शांती मिळते, विचारांना दिशा मिळते आणि संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. आज या पवित्र दिवशी एक संकल्प करूया, कोणाचाही द्वेष करणार नाही, कोणाबद्दल वाईट बोलणार नाही. ज्यांनी आपल्याशी चुकीचे वागले त्यांनाही मनापासून माफ करण्याचा प्रयत्न करू. कारण स्वामींना सर्वात प्रिय असते ते निर्मळ मन. मित्रांनो, लक्षात ठेवा, मोठमोठ्या पूजा, महागडे नैवेद्य किंवा दिखाऊ भक्ती यापेक्षा स्वामींना तुमच्या डोळ्यातील श्रद्धा अधिक प्रिय आहे. जर तुमच्याकडे काहीच नसेल तरी एक दिवा लावा, एक फूल अर्पण करा आणि मनापासून फक्त एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या नामात इतकी शक्ती आहे की अस्वस्थ मनाला शांतता मिळते, निराश मनाला आशा मिळते, भीतीने भरलेल्या हृदयाला धैर्य मिळते. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण पुढे आपण स्वामींची एक अत्यंत प्रेरणादायी लीला जाणून घेणार आहोत, ज्यातून समजेल की श्रद्धा आणि संयम असेल तर स्वामी योग्य वेळी भक्ताचे जीवन कसे बदलतात. तोपर्यंत प्रेमाने एकदा पुन्हा म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आता आपण श्री स्वामी समर्थांची एक प्रेरणादायी लीला ऐकूया. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हाही स्वामी आपल्या भक्तासाठी अदृश्यपणे कार्य करत असतात. अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू होता. पण अनेक वर्षे त्याच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरूच होती. कधी दुष्काळ, कधी पिकाचे नुकसान, तर कधी कर्जाचा डोंगर. एक दिवस तो पूर्णपणे निराश झाला. त्याच्या मनात विचार आला, इतकी वर्षे कष्ट केले, पण सुखाचा दिवस कधी येणार. तेवढ्यात गावातील एका वृद्ध भक्ताने त्याला सांगितले, बाळा, संकटांपासून पळू नकोस. अक्कलकोटला जा, स्वामींचे दर्शन घे, काही मागू नकोस, फक्त त्यांच्या चरणी तुझे दुःख ठेव. त्या शेतकऱ्याने ठाम निश्चय केला. काही दिवसांनी तो अक्कलकोटला पोहोचला. स्वामींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती. तो शांतपणे एका कोपऱ्यात उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण ओठांवर फक्त एकच नाम होते, श्री स्वामी समर्थ. असे म्हणतात की स्वामी भक्ताच्या मनातील भाव ओळखतात. शब्दांची गरज त्यांना नसते. दर्शनाची वेळ आली. शेतकरी स्वामींसमोर गेला. काही बोलण्याआधीच स्वामी त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, वेळ बदलते, श्रद्धा सोडू नकोस. हे शब्द ऐकताच त्याच्या मनातील भीती नाहीशी झाली.
त्याने कोणताही चमत्कार पाहिला नव्हता, पण त्याला एक अनोखी शांतता मिळाली. तो गावाकडे परतला. दुसऱ्याच दिवशी काही जादू झाली नाही. एका आठवड्यातही सर्व काही बदलले नाही. पण त्याने स्वामींचे नाम सोडले नाही. तो रोज सकाळी उठून दिवा लावत असे, मनापासून प्रार्थना करत असे आणि दिवसभर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत असे. काही महिन्यांनी पाऊस चांगला झाला. शेतात भरघोस पीक आले. जुने कर्ज हळूहळू फेडले गेले. घरात आनंद परत आला. तेव्हा त्याला समजले की स्वामी संकट एका क्षणात नाहीसे करतीलच असे नाही, पण संकटातून बाहेर पडण्याची शक्ती मात्र नक्की देतात. स्वामी भक्तांनो, या कथेतून आपण काय शिकतो? पहिली गोष्ट, संकट आले म्हणून श्रद्धा सोडायची नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच घडते. तिसरी गोष्ट, स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा नसतो. आज तुमच्या आयुष्यात कोणतीही अडचण असो, आर्थिक, कौटुंबिक, आरोग्याची किंवा नोकरीची, मनापासून स्वामींना सांगा, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मनाला धैर्य द्या. तुमच्या इच्छेनुसार मला चालण्याची बुद्धी द्या. विश्वास ठेवा, मनापासून केलेली ही प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. चला, या भागाचा शेवट आपण सर्वजण एकत्र नामस्मरणाने करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या या पवित्र गुरुवारच्या दिवशी आपण आपल्या जीवनात गुरुचे स्थान किती महान आहे हे समजून घेऊया. श्री स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते, तर ते साक्षात दत्तावतार मानले जातात. त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या नामस्मरणाने आणि त्यांच्या कृपेने लाखो भक्तांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. मित्रांनो, आपण अनेकदा देवाकडे जातो तेव्हा आपल्या इच्छा घेऊन जातो. कोणाला नोकरी हवी असते, कोणाला व्यवसायात यश हवे असते, कोणाला आरोग्य, तर कोणाला संसारातील सुख हवे असते. पण स्वामी नेहमी एकच गोष्ट शिकवतात, प्रथम श्रद्धा ठेवा, नंतर संयम ठेवा. कारण जे फळ योग्य वेळी मिळते तेच कायम टिकते. एक प्रसंग सांगितला जातो. अक्कलकोटमध्ये एक भक्त दररोज स्वामींच्या दर्शनाला येत असे. अनेक महिने तो येत होता, पण स्वामी त्याच्याकडे जणू दुर्लक्षच करत होते. आजूबाजूचे लोक त्याची थट्टा करू लागले. इतके दिवस येतोस, तरी स्वामी तुझ्याकडे पाहतही नाही. पण त्या भक्ताने उत्तर दिले, मी स्वामींकडे माझे काम करून घेण्यासाठी येत नाही. मी त्यांच्या दर्शनासाठी येतो. ते माझ्याकडे कधी पाहतील हा निर्णय त्यांचा आहे. काही दिवसांनी स्वामी स्वतः उठले, त्या भक्ताजवळ गेले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, आता तुझी परीक्षा संपली. स्वामी भक्तांनो, या प्रसंगातून आपल्याला मोठा संदेश मिळतो. देवाकडे केलेली भक्ती ही व्यवहार नसते. ती प्रेम असते, समर्पण असते आणि विश्वास असतो. आज जर तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नसेल तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुमचा विश्वास अधिक दृढ करत असतील. लक्षात ठेवा, उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. आता जाणून घेऊया गुरुवारी प्रत्येक भक्ताने पाळाव्यात अशा काही सोप्या गोष्टी. सकाळी उठल्यावर प्रथम स्वामींचे नाम घ्या. घरातील वडीलधायांना नमस्कार करा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्य ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. खोटे बोलणे आणि कोणाची निंदा करणे टाळा. दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा मनात शांतपणे फक्त एकच मंत्र जपा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, नामस्मरण इतके प्रभावी का मानले जाते? कारण नाम घेताना मन हळूहळू शांत होऊ लागते. चिंता कमी होते.
भीती दूर होऊ लागते. आपल्याला योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. बाहेरची परिस्थिती लगेच बदलत नाही, पण आतला माणूस बदलू लागतो. आणि जेव्हा मन बदलते तेव्हा जीवन बदलण्यास सुरुवात होते. म्हणून आज या गुरुवारी एक संकल्प करूया. मी संकटातही श्रद्धा सोडणार नाही. मी स्वामींचे नाम रोज घेईन. मी कोणालाही जाणून बुजून दुःख देणार नाही. मी चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगली कर्मे करण्याचा प्रयत्न करीन. चला या भागाचा शेवट सर्वांनी एकत्र नामस्मरण करून करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण या संपूर्ण प्रवासात गुरुवारचे महत्त्व, स्वामींची कृपा, श्रद्धेची शक्ती आणि नामस्मरणाचे सामर्थ्य जाणून घेतले. आता या व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया. मित्रांनो, जीवनात प्रत्येकाला काही ना काही संघर्ष असतो. कुणी आर्थिक संकटाशी झुंज देत असतो, कुणी आजारपणाशी, कुणी नातेसंबंधातील तणावाशी, तर कुणी भविष्याच्या चिंतेने व्याकुळ झालेला असतो. अशा वेळी माणूस अनेक ठिकाणी आधार शोधतो. पण ज्याने स्वामींना मनापासून स्वीकारले, त्याला एक अदृश्य शक्ती नेहमी मार्ग दाखवत राहते. स्वामी समर्थांनी कधीही आपल्या भक्तांना निराश केले नाही. त्यांनी नेहमी एक संदेश दिला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त उच्चारण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात अंधार वाटेल, तेव्हा हे वाक्य आठवा. जेव्हा एखादे काम वारंवार अपयशी ठरेल, तेव्हा हे वाक्य आठवा. जेव्हा मन खचेल, डोळ्यात अश्रू येतील आणि कोणीही आपल्या सोबत नाही असे वाटेल, तेव्हाही हेच वाक्य आठवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कदाचित त्या क्षणी समस्या संपणार नाही, पण ती समस्या सहन करण्याची ताकद नक्कीच मिळेल. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामींकडे कधीही फक्त धन, संपत्ती किंवा यश मागू नका. त्यांच्याकडे सद्बुद्धी मागा, चांगले आरोग्य मागा, कुटुंबात प्रेम आणि ऐक्य मागा, सत्याच्या मार्गावर चालण्याचे सामर्थ्य मागा. कारण ज्याच्याकडे विवेक आहे, त्याच्याकडे जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. आता आपण सर्वांनी डोळे मिटूया. मन शांत करा. स्वामी समर्थांचे तेजस्वी रूप आपल्या हृदयात उभे करा. आणि माझ्यासोबत ही प्रार्थना म्हणा. हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या हातून झालेल्या ज्ञातज्ञात चुका क्षमा करा. आमच्या मनातील भीती दूर करा. आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदू द्या. प्रत्येक कुटुंबाला अन्न, वस्त्र आणि निवारा मिळू द्या. रुग्णांना आरोग्य द्या. विद्यार्थ्यांना बुद्धी आणि यश द्या. शेतकऱ्यांच्या शेतात भरघोस पीक येऊ द्या. व्यवसाय करणाऱ्यांना प्रगती द्या. नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येकाला योग्य संधी मिळू द्या. ज्यांच्या मनात निराशा आहे, त्यांच्या जीवनात आशेचा दिवा पेटवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या चरणांवरील आमची श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. आता सर्वांनी मिळून 21 वेळा नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. आम्ही भक्तांनो, जर तुम्ही आजचा हा संपूर्ण गुरुवार विशेष संदेश मनापासून ऐकला असेल तर आज दिवसभर शक्य तितक्या वेळा फक्त एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, नाम कधीही व्यर्थ जात नाही. चला शेवटी सर्वांनी एकत्र जयघोष करूया. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.